माझ्या पाहुण्याचा घ्या आणि माझ्या पाहुण्याचा घ्या केव्हा तेव्हा ठुई. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. जेजुरीला खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा वाघापूर बेलसर महामार्गावर पहाटे 2:30 वाजता 2 वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 2 भाविकांचा मृत्यू तर 11 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ठार झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील महिला भाविक असल्याचं समजतंय. अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती टेम्पोमधून जेजुरीला सोमवती यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी जाताना काल मध्यरात्रीनंतर 2:30 वाजण्याच्या सुमारास जेजुरीहून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या टेम्पोने समोरून जोराची धडक दिली. समोरासमोर झालेल्या धडकेत छोटा हत्ती चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे वय वर्ष 35 राहणार कुरवंडी तालुका आंबेगाव आणि भाविक महिला आशाबाई बाळकृष्ण जरे वय वर्ष 50 राहणार जरेवाडी तालुका खेड हे दोघे जण मृत्युमुखी पडले. तर मंगल तोत्रे, ज्ञानेश्वर तोत्रे, राहुल तोत्रे, अनुष्का तोत्रे, तानाजी तोत्रे, विलास तोत्रे, बाळू तोत्रे, अश्विनी तोत्रे, मीरा करंडे, ओंकार करंडे, बाबाजी करंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे जात असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या खासगी बसचा आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. सोमवारी 30 डिसेंबर रोजी सकाळी पंढरपूर जवळील भटुंबरे गावानजीक झालेल्या अपघातात 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला तर चालकासह 32 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पंढरपूर आणि सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील भाविकांचा समावेश आहे. बेबाबाई सोपान म्हाळसकर वय वर्ष 66 राहणार नाणेमावळ तालुका मावळ जिल्हा पुणे, जान्हवी उर्फ धनु विठ्ठल म्हाळसकर वय वर्ष 7 राहणार नाणेमावळ तालुका मावळ जिल्हा पुणे अशी मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. तर सार्थक संतोष राक्षे वय वर्ष 17 राहणार चाकण, अंजली संतोष राक्षे वय वर्ष 34 राहणार खेड चाकण, सुरेखा सुभाष जाधव वय वर्ष 40, सुभाष देवरंग जाधव वय वर्ष 46, हर्षदा संतोष राक्षे वय वर्ष 16, संतोष मारुती राक्षे वय वर्ष 40 सर्वजण राहणार राक्षेवाडी चाकण तालुका खेड यांच्यासह 32 जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या कामगाराचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. बप्पासाहेब विठ्ठल खणाळ वय वर्ष 45 राहणार बीड असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी बाप्पासाहेब यांचा मुलगा संदीप खणाळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक महेंद्र पोपट कोळेकर राहणार चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चाकण जवळील रासे गावात यंदा नवीन बैलगाडा घाटाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. जुना बैलगाडा घाट बंद करण्यात आला असून यंदापासून नवीन बैलघाटाचे नियोजन यात्रा कमिटीकडून करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचे भूमिपूजन आज पार पडले व कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी रासे गावात नवीन घाटात बैलगाडी धावताना पाहायला मिळणार आहेत. चाकण परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र कचरा, सांडपाणी याची व्यवस्था नसल्यानं अशा गृहप्रकल्पांचे पाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर अशाच एका गृहप्रकल्पाचे पाणी महामार्गावर येत असून त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काय म्हणतायत स्थानिक नागरिक जाणून घेऊयात. मी मल्हारी जयवंतकड कडाचीवाडीचे माजी सरपंच आज 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम करत आहे. तर शिवसागर रेसिडेन्सी पोखरकर आणि थोरात या 2 बिल्डरनी डेव्हलपसाठी घेतले. मूळ मालक जमिनीचे काळूराम आयरकर यांनी ही बिल्डिंग डेव्हलप केली. पण त्या टायमात बांधकाम ग्रामपंचायतीची एनओसी घेताना त्याचा उल्लेख स्पष्ट होता की कुठेही गटर लाईनची सुविधा उपलब्ध नाहीये अशा पद्धतीची एनओसी दिली होती. पण आज बिल्डिंग होऊन 4-5 वर्ष झाले. राहिला तिथं 3 वर्षापासून लोक आले. 40 ते 50 घरदार तिथं आहे आज. तर सगळ्यांनी कोणत्याही पद्धतीची गटर लाईन न करता सरळ रस्त्यावरती पाणी सोडून दिलंय. पाणी सोडून दिल्यानंतर ग्रामपंचायतीला अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या. जाता येताना कमीत कमी 10 ते 15 ॲक्सिडेंट झाले, लोकांचे पाय मोडले. तरी त्याच्यानंतर ग्रामपंचायतने 2 वेळा PMRDला अर्जाद्वारे कळवले आहे. तसंच पोलीस स्टेशनला या बाबतीत तक्रार दिली आहे. पण कोणतीही सरकारच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. उलट त्यांना आता कंप्लिशन लेटर भेटले. PMRD जर गटर लाईनची सोय न पाहता कंप्लिशन लेटर देते आणि आज या रस्त्यावरती 2 वर्षापासून सांडपाणी चालू आहे. सगळ्या तालुक्यातली मी म्हणतो लोकनिधी असतील, प्रतिनिधी असतील, जाता येता या दुर्गंध पाण्यातून जात आहे. समोरच जिल्हा परिषद शाळा आहे.
की लहान मुलं या टॉयलेटच्या पाण्यातून जाते, पण आतापर्यंत कुणीही तक्रार केलेली नाही. तरी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचं आहे. PMRDला या न्यूज चॅनलच्या द्वारे मला सांगण्यात येते की आपल्यावरती दोनदा ही तक्रारी अर्ज दाखल करून सुद्धा कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही. सुरेखा अनिल कोल्हे. ह्या बिल्डिंगच्या पाण्यामुळं नाही का, पाणी जे सांडपाणी आहे रोडवर येत आहे, त्यामुळं डासांचं प्रमाण वाढलं आहे आणि वाटसरू जे जातात त्यांना पण प्रॉब्लेम होतोय. रोडनी पण ट्रॉफिक वाढतंय, लहान मुलं पण त्या पाण्यावरून जात आहेत. शाळा सुटल्यावर पण म्हणजे मुलांना जाण्या येण्यासाठी पण अडचण होत आहे आणि बाहेरचे जे जाणारे येणारे आहे त्यामुळं कीटकनाशके इकडं तिकडं जातात, त्यामुळे पण आजाराचं प्रमाण पण वाढलं आहे. त्यांनी विल्हेवाट लावा कचऱ्याची, पाण्याची पण विल्हेवाट लावा. मी सौभाग्यवती सीमा मनोहर खांडेवरड. आमची तक्रार ही सांडपाणी कचरा जर ते सोय नाही झाली तर मी महिलांचं मोर्चा नेऊ शकते पोलीस चौकीवर. त्यांनी ही सगळी सोय केली पाहिजे, त्याचा त्रास आम्हाला होतो. आमची पोरं सुद्धा आजारी पडतात, त्याची सोय केलीच पाहिजे त्यांनी. शोभा पंडित खांडेवरड. आमची अशी म्हणजे हे की इथं हे सांडपाणी त्याची सोय होत नाही तोपर्यंत आहे ना, इथं राहायला लोकांनी येऊ नये आणि सगळं सोय झाल्यानंतर आले तर आम्हाला काही त्याची हे नाहीये. आणि कचरा हे सगळं असं उघड्यावर नाही पाहिजे. माझे नाव चेतन रघुनाथ कड. मी कडाचीवाडी गावचा रहिवासी. या ठिकाणी आपण पाहत आहेत सगळं रहिवासी या सोसायटीमधलं सगळं सांडपाणी आणि कचरा हा रस्त्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने याची विल्हेवाट लावलेली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना अनेक वेळा त्यांना विनंती केली की तुम्ही तुमच्या सगळ्या फ्लॅटची सदर फ्लॅटची त्या ठिकाणी नोंद करा आणि त्यानंतर नोंद केल्यानंतर आपण त्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावू. परंतु कुठल्याही प्रकारची नोंद करायला त्या ठिकाणी येत नाहीयेत. सोसायटीमधले सर्व लोक त्याला जबाबदार आहेत. ते लोक त्या ठिकाणी आले पाहिजे. त्यांनी जर त्याची नोंद केली तर आपण पाण्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करू. PMRDच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी NOC दिली, यांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी यांना कंप्लेशन दिले, PMRDच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती घेतली पाहिजे. कारण जर त्यांनी त्यांच्या सांडपाण्यात सोय केलेली नाही, त्यांना कंप्लेशन कशा पद्धतीने भेटलंय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. नाही तर आम्ही सर्व महिला घेऊन ग्रामस्थ घेऊन पोलीस स्टेशनवर जाऊ, मोर्चा घेऊन जाऊ. राजगुरुनगर शहरात कोठेही PMPLचे बस थांबे नसल्यामुळे शाळा किंवा कॉलेज सुटताना अशा प्रकारे शाळकरी मुले जीव धोक्यात घालून चौकात रस्त्यावर उभे असतात. तसंच अवैध वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. PMPL आणि नगर परिषद यांनी सदर ठिकाणी ताबडतोब बस थांबे बांधावे आणि त्या ठिकाणचा परिसरही स्वच्छ ठेवावा अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होती. खेड तालुक्यातील महामार्गावर सर्रासपणे अवजड वाहने अशी रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो पाठवून केले आहेत. चाकण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अभिषेक मुटके आणि व्हाईस चेअरमन पदाची राजेंद्र खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यावेळी संस्थेचे मावळते पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते. तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांची वतीने या दोघांची निवड झाल्याबद्दल प्रथमतः मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो. यांनी राजीनामा दिलेले आहे, त्यांनी अभिषेक खेडकर यांची नव्याने नियुक्ती झाली, त्यांचा सन्मान. गावरान काटेरी बोरीच्या बोरांची चव काही वेगळीच असते. ही झाडे शेताच्या बांधावर किंवा रानात पडीक जमीन यावर हमखास दिसत होती. परंतु आता बोरीची झाडे जमीन विकासात दुर्लभ झाल्यानं या बोरांची चव ग्रामीण भागात आता नगण्य होत चालली आहे. या बोरीच्या झाडांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी कृषी विभागानं शेतकरी वर्गाला प्रबोधन करून व्यावसायिक मार्गदर्शन करण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील पिढीला देखील या बोरांची आंबट गोड चव चाखण्यासाठी मिळू शकते. सालाबाद प्रमाणे वाटेकरवाडी काळूस तालुका खेड येथे कानिफनाथ तरुण मित्रमंडळ यांनी सप्ताहाच्या निमित्तानं निवृत्ती महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. काल्याचा महाप्रसाद घेण्यासाठी खेड तालुक्यातील खूप मोठा जनसमुदाय इथं जमला होता. ही सप्ताह कमिटी लिमिटी पूर्ण पाहिजे. पोरांना मिटिंगला बोलायचं, बाबा 2 महाराज तुमच्या मनाने सुचवा, 2 आम्ही सुचवतो. ती सप्ताहाची मिटिंग बसली का माझ्या पाहुण्याचा घ्या आणि माझ्या पाहुणीचा घ्या, ठेव ठेवी तुझ्या पाहुणीचं गावाला काय घेणे, माझ्या पाहुणीची पोर सगळे कीर्तन करते, मग तुझ्या वाटते होतोय. असं नाही, पोरांना थोड्या संध्या दिल्यात पाहिजे. तुमचं काय आज मला 100 पोरांचा साखरपुडा तुला
वाडी विकत आणावं लागतात मला. आज एवढ्या 3,000 आणि 2,000 लोकांना पोरं वाढी द्या का कौतुक करू नये. आणि सगळे कामं कोणामुळे होत्या? पोरांमुळे. सप्ते सुद्धा आता बदलायला लागले, नाही तर काय सप्ते व्हायचे महाराज. आंब्याचा नाळाचा भांडव 2-3 भोंगे, आज सप्ते म्हणजे यात्रेचे रूप आले. चांगले सप्ते पोरांमुळे व्हायला लागले. काय आता आम्ही लहानपणी कीर्तनकार होतो बा, कीर्तनकार नव्हतो तो काय ते सप्तेकार. आता त्या मानाने आणि तुम्हाला समजा इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यांमध्ये हिंसाचार का कमी आहे? आपल्याकडे आध्यात्मिक पीठ आहे, आपल्याकडे सत्य आहे. आपल्याकडे बाहेरच्या देशामध्ये डायरेक्ट माणसं कापली जातात 100, 200, 250. आपल्याकडे हे वाईट कृत्य का घडत नाही? तर आपल्याकडे ज्ञानोबाचा चमत्कार आहे, तुकोबाचा चमत्कार आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण भागातील उड्डाण पुलाच्या लगतच्या भागात असे खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. कुरुळी तालुका खेड येथील परंपरागत चालू असलेली सोमवती अमावस्यानिमित्त सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी भंडाऱ्याचे मुक्त उधळण, काळभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराजांच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढली होती. इंद्रायणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याने बाजूच्या बोरवेलच्या पाण्याने देवांना स्नान घालावे लागत असून कुरुळी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. सोमवती अमावस्यानिमित्त खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे खंडेरायाचं भीमा स्नान संपन्न झालं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.